नाशिक महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरातील विविध ठिकाणी उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली। यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी उपमहापौर विलास शिंदे यांनी आपल्या मनोगतात महाराजांच्या शौर्य, स्वराज्य स्थापनेतील दूरदृष्टी, न्यायनिष्ठा व लोककल्याणकारी राज्य कारभाराचा आदर्श आजच्या पिढीने आत्मसात करण्याचं आवाहन केलं। महाराजांचे विचार आणि कार्यपद्धती ही सुशासनाची प्रेरणादायी दिशा असून त्यांच्या कार्यातून समाजात संघटन, शिस्त आणि राष्ट्रभक्तीची भावना बळकट होते, असे महापौर आडके यांनी सांगितलं। उपमहापौर शिंदे यांनीही महाराजांच्या कार्यशील उपक्रम, युद्धनीती, श्री सन्मानाच्या धोरणांचा विशेष उल्लेख करून नागरिकांनी त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करावा असं प्रतिपादन केलं। सकाळी CBS येथील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे तसेच आयुक्त मनीषा खत्री यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। या कार्यक्रमास पोलीस महानिरीक्षक बाळासाहेब पाटील, मराठा विद्याप्रसारक समाजाचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे तसेच मनपाचे व मविप्र शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे लोकाभिमुख व न्यायनिष्ठ राज्यकारभाराचे आदर्श उदाहरण मानले जाते। गमिणी काव्याची प्रभावी युद्धनीती, सुसंघटित आरमार उभारणी, किल्ल्यांची साखळी निर्माण करून संरक्षण व्यवस्था बळकट करणे, महसूल व न्याय व्यवस्थेतील सुधारणा तसेच स्त्रियांचा सन्मान राखणारे कठोर धोरण ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्य होती। शेतकरी व सामान्य जनतेच्या हितासाठी त्यांनी राबवलेल्या धोरणांमुळे स्वराज्य ही केवळ संकल्पना न राहता जनमानसातील विश्वासाची प्रतिज्ञा ठरली। स्टार न्यूज साठी प्रतिनिधी मोहसिन पठाण, नाशिक।